पुढची बातमी आहे मुंबईतल्या मालाडमधली। मालाडमध्ये एका जैन मंदिरामध्ये क्राईम पेट्रोल बघून एका चोरट्यानं पुजाऱ्याच्या वेशामध्ये येऊन डल्ला मारल्याची घटना घडलेली आहे। अखेर 93 सीसीटीव्ही फुटेजेस तपासून पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्यात। भरत दोषी असे या आरोपीचं नाव आहे आणि जुगार खेळण्यासाठी तो चोरी करायचा। आरोपी चोराकडून दिंडोशी पोलिसांनी सोन्याचं साहित्य आणि स्कूटर सुद्धा जप्त केलेली आहे आणि सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। शेतकऱ्यांच्या थकीत बिलामुळे वीज कापल्याचं आपण पाहिलं असेल, मात्र नांदेडमध्ये असा एक शेतकरी समोर आलाय ज्याच्या शेतामध्ये वीजच नाहीये, मात्र महावितरणने त्याला तब्बल 70,000 रुपयांचं वीज बिल धाडलंय। नेमकं घडलं काय इथे बघूया। चारदा येऊन गेलो इथं, माझ्या शेतात लाईट बिल नाही, काही नाही म्हणून, आणि ती तार नाही, खांब नाही म्हणून येऊन गेलो, तर मला त्यानं बिलच दिलं 70,000 रुपये। माझं ते नुकसान आहे, पुष्कळ भरपूर नुकसान झाले। मागच्या 10 वर्षांपासून दादाराव महावितरणकडे खेटे घालतायत, मात्र त्यांच्या शेतामध्ये ना खांब आला ना साधी तार। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज कनेक्शनच नसल्यामुळे जनरेटरनं रब्बी पिकं वाचवायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। विधानसभेत सांगते की शेतकऱ्याकडे हजारो कोटी रुपये बाकी आहे। मला असं वाटते की ही अशी खोटी बाकी आहे जी शेतकऱ्याला लाईनच दिली नाही, पण त्यांच्या नावावर बाकी टाकून दिलेली आहे। सध्या तरी वीज कनेक्शन नसताना सुद्धा बिल आलेला हा पहिला प्रकार समोर आलाय। मात्र जर महावितरणचा असा कारभार असेल तर त्याचा शॉक अनेक शेतकऱ्यांना बसलेला असेल इतकं नक्की। माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।